सगळे राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे सहकारी पदाधिकारी सगळे आपल्या कामात व्यस्त आहेत. कारण सोमवारपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली. 17 तारखेपर्यंतच नगरपालिका नगरपंचायती याचे फॉर्म भरण्याचं काम चाललं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकजणच आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त आहे. कारण ते सगळ्या गोष्टी AB फॉर्म ते त्याच्या सह्या ज्या असतात त्या कलेक्टरला कळवायच्या असतात, ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. शेतकऱ्यांच्या विषयाच्या संदर्भातला प्रश्न आहे. 20,000 कोटींची जी मदत झालेली आहे शेतकऱ्यांना, दत्तमामाने देखील त्या संदर्भातला GR झाला आहे ते सांगितलंय. येत्या काळात अजून अशीच मदत सुरू राहणार आहे. मी तुम्हाला मागच सांगितलं आमचं 32,000 कोटीचं पॅकेज होतं. नंतर पुन्हा आम्ही पॅकेज दिल्यानंतर दिवाळी झाली, दिवाळीनंतर पण पाऊस पडला. पुन्हा ते पॅकेज जवळपास 8,000 कोटीनं वाढलं. असं 40,000 कोटी रुपयाचं पॅकेज झालं. केंद्राची टीम पहिली येऊन गेली, आता दुसरी पण टीम येते. आम्ही त्यांच्याकडनं देखील त्याच्यामध्ये मदत मागतोय. राज्य सरकारची जबाबदारी आहे, परंतु अशा प्रकारचं नैसर्गिक संकट कुठल्याही राज्यामध्ये देशातले आलं तर केंद्र सरकार पण त्यांची टीम पाठवून त्याचा आढावा घेतं आणि ते पण त्याच्यामध्ये आर्थिक मदत करतं. आम्हाला विश्वास आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेब हे सगळे ह्या कामामध्ये राज्याला मदत करतील. आणि आम्ही त्यांना भेटून मध्ये त्यांचे दौरे मुंबईमध्ये झाले त्यावेळेस आम्ही त्यांच्या कानावर घातलं. महाराष्ट्राचे दौरे झाले तेव्हाही घातलं. पदावर असाल तर निपक्षपाती चौकशी होणार नाही, तुम्ही राजीनामा द्यावा. माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटेल ते मी करीन. पुण्यातल्या इच्छुकांच्या तुम्ही मुलाखती वगैरे घेताय, मात्र युतीचं काय ठरलंय का? काही ठिकाणी शरद पवार गटाची काही नगरपालिका मी त्यांना माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं त्या भागामध्ये तुम्हाला जे योग्य वाटतं ते त्या ठिकाणी करा. कारण काय झालं, 11 तारखेला माझ्या माहितीप्रमाणे ड्रॉ निघाले आरक्षणाचे, आणि आरक्षणाचे ड्रॉ निघाल्यानंतर मग तो 4चा प्रभाग, इथं 5चा आहे ना, काही एखाद्या ठिकाणी 5चा प्रभाग हा हो एकच आहे पण आहे. असे कसे असावेत, त्याच्यामध्ये महिला कुठल्या घटकातल्या म्हणजे OBC, सर्वसाधारण, SC ST, पुरुष कसे, अशा सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं आपल्या विचारांचं पॅनल कसं स्ट्रॉंग होईल याबद्दलचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. आणि सगळ्याच राजकीय पक्षांचं ते त्या संदर्भामध्ये मी त्यांना सांगितलेलं आहे. आज मला सुभाष जगताप पण भेटले, आज मला सुनील टिंगरे पण भेटले, मला चेतन तुपेजी भेटले, दत्ता धनकवडेजी भेटले, सगळे अनेक मान्यवर माजी नगरसेवक पण भेटले आणि हे आमचे सहकारी पण भेटले. त्यांना मी सांगितलं की तुम्ही चाचपणी करा, मी परत 2 दिवसांनी येतो. आणि त्या पद्धतीने कारण अजून पुण्यातल्या म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही आहे. त्याच्यामुळं काय होतं आहे, कसं होतं आहे, 9 वर्षांनी निवडणुका लागल्यात म्हणजे एक बॅचच जवळपास तिची संधी गेलेली आहे. त्याच्यामुळं काही जुने पण इच्छुक झालेले आहेत, साहजिक आहे, आणि नवीन पण वाटतं की आता आम्ही नव्या दमाचे आहोत, आम्हाला पण संधी मिळाली पाहिजे, अशा प्रकारचे त्यांचे भाव. दादा, 2 राष्ट्रवादींच्या समीकरणाबाबत एक चर्चा होती आहे. 2 राष्ट्रवादींच्या समीकरणाबाबत काही आहे का? अरे बाबा, मी तेच सांगतोय ना. आता तुम्ही प्रत्येक वेळेस, आज आम्ही महायुतीमध्ये आहोत, महायुतीच्या संदर्भात आमचं काम चाललेलं आहे. परंतु आता साधारण नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कुठल्या शहरामध्ये काय घडतंय हे साधारण अंदाज त्या ठिकाणी येईल. तो अंदाज आल्यानंतर पुढच्या गोष्टी त्या ठिकाणी ठरतील. लढायचे कारण ज्या पद्धतीने हालचाली होत आहेत पिंपरी चिंचवडमध्ये तुमचेच पदाधिकारी सांगतात की दादा आणि साहेबांचं बोलणं सुरू आहे. जेव्हा का वेगवेगळे कार्यकर्ते वेगवेगळी भूमिका मांडतात, आता त्यांना जे त्यांच्या मनात येतं ते बोलून दाखवतात. त्याला तुमच्या मनात आमच्या मनामध्ये पहिल्यांदा मी माझ्या पिंपरी चिंचवड पुणे सगळ्या भागातल्या माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं तुम्ही चाचपणी करा. चाचपणी करून समोर कसं काय घडतंय
त्या पद्धतीनं आपण आपले निर्णय घेऊ. शहरातले पदाधिकारी घेऊन बसला नाही report दिला तर तुम्ही तुम्ही एकत्र लढाल का? शहरातले पदाधिकारी त्यांच्याशी अजून बोलणार दोनदा आलात तुम्ही सोमवारी मागच्या आठवड्यात दादा आता पण पॉझिटिव्ह आलात रिपोर्ट आला तर तुम्ही एकत्र लढाल का? शहरातले पदाधिकाऱ्यांसोबत तुम्ही चर्चा नाही केली ग्रामीण भागातले जिल्हा नगर असं कोणी परिषद सांगितलं? मी आता तुला नावच सांगितली शहरातले- किती- अहो शहरातल्या या नेत्यांनी तुम्हाला पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला माझी तर तुम्ही तुला एकत्र लढाल सूचना का? करतो की आत्ता सध्या सगळ्या आपल्या नगरपालिका नगरपंचायती आहेत, त्याच्यावर त्याची तर आता फॉर्म भरायला सुरुवात झाली, त्याच्यावर त्याला मला टॉप प्रायोरिटी द्यावी लागली. आता त्याच्यानंतर कदाचित जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत जाहीर होईल, कदाचित, पण तो निवडणूक अधिकाऱ्यांचा अधिकार आहे, आयोगाचा अधिकार आहे, आणि त्याच्यानंतर महानगरपालिका येतील. मी आत्ता शहरामध्ये जे काही प्रमुख सहकारी आहेत त्यांची नावं पण घेतली, त्यांच्याशी मी बोललो, आज सांगितलं. त्याच्यामध्ये त्या सगळ्यांशी चर्चा करूनच आज ही काही मी पहिली निवडणूक लढवत नाही. अशा कितीतरी निवडणुका आम्ही लोकांनी लढवलेल्या आहेत, त्याच्यावर हे आम्हाला नवीन नाही. आम्ही योग्य पद्धतीनं आमच्यामध्ये एकोपा राहून आमच्यामधले ताकदीच्या लोकांना एकत्र आणून चांगल्या प्रभागामध्ये प्रतिनिधित्व देऊन पुढे जाण्याचं आम्ही ठरवलं. बारामतीमध्ये जय पवारांच्या नावाची चर्चा आहे. मी सांगितलं बारामती जय पवारांची चर्चा आहे. नाही, तो नाही उभा राहिला. दादा जे तुम्ही नावं घेतायत हे माध्यमांच्या समोर येऊन त्यांची प्रतिक्रिया अरे देत बाबा. आहेत की दोघं एकत्र लढले तर फायदा होईल. त्यांचं हे मत आहे. म्हणजे कुणाचं? या तुमच्या जे नावं घेताय दोन्ही तुम्ही राष्ट्रवादी ठीक आहे असेल, ना, इतर मी असतील. तुम्हाला काय सांगितलं त्याच्या संदर्भामध्ये आम्ही सहकाऱ्यांशी चर्चा करू आणि काय तो योग्य निर्णय घेऊ. पहिल्यांदा ज्या संघटनेमध्ये आम्ही काम करतो त्या सगळ्या माझ्या पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा, सहकाऱ्यांचा काय म्हणणं आहे ते त्या पद्धतीनं आम्ही पुढे जाऊ. प्रशांत जगताप म्हणाले मला काही मी त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. दिल्ली में जो धमाके हुए हैं उसके बाद देश के अलग अलग राज्यों में सुरक्षा आज ATS कारवाई करते पुण्यामध्ये. पुणे में भी काल आम्ही मुंबईमध्ये होतो, कॅबिनेट पण परवा झाली, मुख्यमंत्र्यांनी नाही कालच झाली, चुकून मी परवा म्हणलं. मुख्यमंत्र्यांनी चर्चा करत असताना त्यांनी स्वतः सगळ्यांना हाय अलर्ट करायला सांगितलेलं आहे, पोलीस डिपार्टमेंटला बारकाईनं लक्ष ठेवा म्हणून सांगितलेलं आहे. आम्ही CP वगैरे सगळ्यांशी बोललेलो आहे, कारण शेवटी अशा प्रकारच्या घटना देशातल्या कुठल्याही भागामध्ये झाल्या की प्रत्येक शहरातली मोठी शहरं विशेषतः त्यामध्ये कुठं तपास करणं, चेक नाके उभे करणं, संशय जर कुठं CCTV कॅमेऱ्यामध्ये असं वाटलं इथं जरा संशय येतो त्याबद्दलची माहिती घेणं, या सगळ्या गोष्टी पोलीस खात्याच्या चालू आहेत. ग्रामीण भागामध्ये तुम्ही आणि चांगलं तटकरे incoming साहेब होते. आज मुख्यमंत्र्यांना जेजुरीमध्ये वरचेवर जाऊन मोठा भेटलात. तुमच्याकडे काय चेहरा झालं बैठकीत? तुमच्याकडे आलाय, पवार गटात तुमच्याकडे आलाय. अरे बाबा, बेरजेचं राजकारण करायचं मला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेलं आहे. काय म्हणले काल बाबा? मुख्यमंत्र्यांना तुम्ही जाऊन भेटले, तुम्ही तटकरे, काही इलेक्शन चर्चा झाली की काही नाही? इलेक्शनच्या संदर्भामध्ये हे जे काही चाललेले आहे त्याबद्दल की बाबा साधारण काय लाईन ठेवायची, काही ठिकाणी तिथले वेगवेगळ्या गोष्टी कानावर आल्या जिल्ह्यातल्या, तर त्याच्याबद्दल राज्याच्या प्रमुखांशी भाजपचे निर्णय स्वतः मुख्यमंत्री रवींद्र चव्हाण साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे हे तिघं घेत आहेत. त्याच्यावर तिथं बावनकुळे साहेब पण होते आणि मुख्यमंत्री पण होते वर्षावर, तर ते म्हणले तिथंच या, म्हणून आम्ही तिथं गेलो आणि त्यांच्याशी चर्चा केली. एकनाथराव ते ज्ञानेश्वरीला शेजारीच असतात, त्याच्यावर ते तिथल्या तिथं म्हणजे बोलता येतं. शेवटी आम्ही सगळेजण मिळून NDA आणि महायुती ह्याच्यामध्ये एकत्रपणे जातो आहे. लोकसभा विधानसभेला आम्ही सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना यांचा प्रचार महायुतीचा करायला सांगितलेला आहे. आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यावेळेस त्यांना पण कशी आपल्याला ताकद देता येईल याबद्दलचं